सागर गावडे, वंदना अतुल गावडे, रोहिणी गोरक्षण शिनालकर, सुरेखा संतोष गावडे, सुवर्णा सागर गावडे, शशिकला महारथी गावडे, सतीश अश्विनी गावडे. वा, तुम्हालाच जमतं. सतीश अश्विनी गावडे. सतीश रावांबरोबर तुम्ही कधी लग्न केलं? किती वर्ष झाले? हा, 20 वर्ष. मला सांगा, नावाने किती वेळा त्यांना तुम्ही सतीश राव म्हणले? किती झालं तरी ते आधीच असत, नंतर बायको कसं उलट जरी घेतलं तरी अहो, ऐकलं का सगळ्यांनी? उद्यापासून तसंच बोला तुम्ही. नवऱ्याचं नाव पहिले घ्या आणि बायकोचं नंतर घ्या. तुम्हाला अलीकडच्या काळातला एक सांगेल आवर्जून की प्रशासनानं हा नियम काढलाय. नियम काय? आता गुरुवारी इथे आहे. नियम असा आहे, मुलाचं नाव घेताना पहिले ते मुलाचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि मग आडनाव, असं नाव आता अलीकडे प्रचलित आहे. त्यामुळं नवऱ्याचं नाव पुढं घेतलं, तुम्ही त्यांना मान दिलाय, त्यामुळं वहिनी तुमच्यासाठी एकदा टाळ्यावाला सगळ्यांनी, आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव पहिले घेत चला. जमल काय? नक्कीच जमवायला पाहिजे. ते आहेत म्हणून आपण आहे. वा, क्या बात आहे. ते आहे म्हणून आम्ही आहे. पण ते म्हणतात ती आहे म्हणून मी आहे. नक्कीच प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोचा अभिमान हा पाहिजेच आणि त्याने म्हटलंच पाहिजे, ती आहे म्हणून मी आहे. क्या बात. एकदा टाळ्या वाजला. ती आहे म्हणून मी आहे. प्रत्येक नवऱ्यानं म्हटलं पाहिजे. आणि खरं सांगू, एक स्त्री अशी असते ना की असं म्हटलं जातं, परमेश्वराचा जो अवतार असतो ना, देवीचा अवतार म्हणजे स्त्री असते. देवी म्हणजे खऱ्या अर्थानं एक विश्व निर्माण करणारी ही विश्वविधाती असते. आणि ही देवी कशामुळं श्रेष्ठ आहे? खऱ्या अर्थानं चूल आणि मूल सोडून तिला काही माहीत नसतं. आज त्याच्याही पलीकडे जाऊन माऊलींना ही संधी मिळते आणि म्हणून महिलांसाठीचा हा नंदोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं 20 वर्षामध्ये सतीश रावांना किती वेळा नावाने हाका मारली? एकदा पण नाही. कसं काय तोंडात सतीश राव पहिलं झालं? नाही, कधीच नाही. एक उखाणा होत आहे. मंदिरात ठेवली स्वामींची मूर्ती, सतीशरावांचं नाव घेते सर्वांचं. आता नाही आठवत. मी शिकू काय उखाणा तुम्हाला? नको, माझा उखाणा जरा जड जाईल. वहिनींसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण त्यांनी पहिल्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सतीश रावांचं मी एक आवर्जून आठवण सांगेल की ज्या वेळेस मला वाटतं त्यांच्या आता सोसायटीचं नाव जरा अवघड आहे, पण आलतेच्या काय एक्सेल सेलेस्टिया. एक्सेल सेलेस्टिया ही सोसायटी आहे. माझ्या मते मुर्शीच्या पलीकडे डुडुळ गावात तिकडे आहे. तर तिथे त्यांच्या नवरात्री उत्सवाचा एक कार्यक्रम मला सतीशरावांनी आवर्जून नेलं. तो कार्यक्रम एवढा एन्जॉय केला महिलांनी. आजही काही पुरुष मंडळी महिलांचे फोन येतात, भाऊजी आमच्याकडे कधी कार्यक्रम असेल सांगा बरं का, आम्ही तुमच्याकडे एक कार्यक्रम देणार. खूप एन्जॉय केला होता. तिथेच ह्या वहिनी देखील होत्या. खूप आनंद त्यांना लाभला आणि त्यावेळेस थोड्याशा लाजत होत्या खेळायला, पण आता बिंदास झालेले. काय जिंकायचे मग? आज पहिलं बक्षीस तुम्ही जिंकणार का? नाही ना. काय नशिबात असेल ते बघू. बहिणी, आपलं नाव? सोनाली अनंत गावडे. खाना येतो? तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, आनंद नावाचं नाव घेते गावड्यांची. वा वा वा, छान. बहिणी, आपलं? श्रावणी आणि श्रावणी. वहिनी, किती वर्ष झाले आपलं शुभमंगल सावधान? 2 वर्ष. 2 वर्ष. 90. 2 वर्षात पुढं पुढं फिरायला गेल्या? पंढरपूरला गेल्या, मग पुढे नेलं कोकणात. हे कुठे? आता कुठे? गोव्याला गेलेत का? इथंच आहे ना? मला वाटलं आता एकटेच गेले काय गोव्याला. गोव्याला गेले. गोव्याला जाऊन किती दिवसाचा मुक्काम होता गोव्यात? 5 दिवस. सगळे बीच फिरून आले. कसा आहे स्वभाव त्यांचा? कडक. तुमच्यापेक्षा? वहिनी कडक बघा. तू काय आमचा भाऊ काय असा एवढा कडक आहे काय? शांत आहे. उखाणा येतो? नाही. तुम्हाला येतो ना उखाणा? हा, घ्या. पावसातलं इंद्रधनुष्यात पडते कवडे कवडे ऊन, किशोररावांचं नाव घेते सावंत घराण्याची सून. वा, क्या बात आहे. आणि त्या संतोष आंबोळेकर. काय? आणि त्या संतोष आंबोळेकर. आंघोळेकर? आंघोळेकर? गोडेकर होय. हा, मी म्हणलं आंघोळेकर काय? वा, काहीतरी मनात आले होते. उखाणा पाठ केलाय का? घ्या घ्या घ्या, होऊन जाऊ द्या उखाणा. नागवेलीच्या झाडाखाली नागनागिनीची वस्ती, नामदेवरावांचं नाव घेते.
नाही. आता मी बसते हसती. चला खेळ सोपाय चप्पल हो दामानी घ्या यायला काय करणार आता. सरपंच बाई बघा काय झालं. तुम्हाला एक सोपा गेम आहे आणि थोडासा कॉमेडी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. गेम असा आहे की लहान मुलांना जर आम्ही सांगितलं गप्पा बसा ते बसत नाही, ते बडबड करतात. आणि त्यांना म्हटलं बोला का ते मुख्यासारखे बसतात. तसं तुम्ही उलट करायचं. तुम्हाला मी सांगणार मागे पळा, तुम्ही पुढे पळत सुटायचं. तुम्हाला सांगणार मागे पळा, तुम्ही पुढे पळत सुटायचं. आणि जेव्हा पुढे पळा म्हणून तेव्हा मागे पळत सुटायचं. जमेल ना? एकदा टाळ्या सांगायचं. बघूया कसा गेम का. तुम्हाला सांगेल पुढे पळा तेव्हा तुम्ही मागे पळायचं, आणि तुम्हाला मागे पळा तेव्हा तुम्ही पुढे पळायचं. ऐकलं सगळ्यांनी? मी जेव्हा सांगेल पुढे पळा तेव्हा तुम्ही मागे पळायचं, मी जेव्हा मागे सांगेल तेव्हा तुम्ही पुढे पळायचं. ओके, तयार? मागे, पुढे. लय हुशार निघाल्या. पुढे पळा म्हणजे तुम्हाला सांगितलं की इथं थांबा, यांच्या बोखांडी बसा असं सांगितलं. तुम्ही इथं थांबल्या, बाद झाल्या सगळ्या काळजी. तुम्ही सगळ्यांना आता बक्षीस देणार, खाली बसा. चालेल का? बाद नाही, बाद काळजी करू नका. थोडीशी गंमत केली. खेळ वेगळा आहे, हा खेळ नाही. उभे राहा, व्यवस्थित रांगेत उभे राहा. चला आता खेळ तसाच आहे, पण आता सुरू होणार आहे खेळ वेगळ्या पद्धतीचा. मी खेळच नाव सांगेल, तुम्हाला सांगेल उठा तेव्हा तुम्ही उठायचं नाही, खाली बसायचं. आणि खाली बसताना ऍक्शन करायची, डायरेक्ट मांडी घालायची नाही. तर काय भाताच्या बादल्या, आमटीच्या बुंदीच्या बादल्या आणल्या नाही. त्यामुळं बसू नका, मांडी घालून ऍक्शन करायची. आणि जेव्हा उठा म्हणून तेव्हा खाली बसायचं, बसा म्हणून तेव्हा उठून उभं राहायचं. आणि ज्या उलट करतील, बसा म्हणल्यावर बसतील, प्रामाणिकपणा करतील, त्या बाद उलट करायचं. बसा म्हटलं का उठायचं, उठा म्हणलं का बसायचं. काही शंका कुणाला? बाकीच्यानी नका. उठा म्हणलं का बसायचंय, बसा म्हणलं का उठायचं. ओके, चलो रेडी. उठा. 1 2 3. हा या हिरवी साडी, या बाहेर या. तुम्ही बाहेर जा तिथे. हा तुम्हाला ट्रायल सकाळपर्यंत ट्रायल घेतो. थांबा, सगळ्या बसल्या. तुम्ही काय उभे राहिला? तुम्ही बसा की खाली? बसा खाली सगळ्या, बसा. ग्रामस्थ मंडळी, सतीश भाऊ आणि सचिन भाऊ, सगळे मंडळींना विनंती, भाताच्या आमटीच्या बुद्धीच्या बादल्या असं आणा. बिचाऱ्यांनी पंगत केली आणि ती ताटं यांच्या पुढे वाढा. बसा. 1 2 3. या तिघी बाहेर. सांगा कोण कोण? हो इकडे इकडे कोणता या? तुम्ही तिकडे ओके, चला घ्या बसून. हुशार झाल्या. बसा म्हणलं का उठायचे, उठा म्हणलं का बसायचे. परत करू नका. उठा. ये बाय. झाले का सुरुवात? काही नाही, हस हस खुद तुझे. इथं माऊली आवड झाली. बघ ही तुझी. इथं बसून व्हायला लागले. तू हस. उठा. जायचंय का ताट घ्यायला? बसा. उठा. ताई हीच ताई फक्त जिंकलेले, बाकी सगळ्या बाद आहे. चला या इकडे. यांना शिका बाहेर. बरोबर आहे का? चुकलंय? मग बरोबर असेल तर टाळ्या वाजव सगळ्यांसाठी. एकदा घ्या शिक्के मारू. शिका बाबा. जिंकल्याला इकडे, बाकीच्या इकडे या सगळे शिक्के मारावे आणि त्यांना बक्षीस घेऊन या. मंडळी अजून कोणाला खेळायचं होतं पण नाव मी दिलं नसल्यामुळे राहिले.
60 वर्षाच्या आतल्या 60 वर्षाच्या आतल्या आहेत ना तुम्ही राहिलेत ना ठेवायचं नाही नाव नोंदणी करा तिथे त्यांचं नाव घ्या हे चिठ्ठी बनवा या गावडे अश्विनी ज्ञानेश्वर गोडेकर वा असं काय आणि त्याने नेताजी रांधवन नाव दिलं होतं पण नाव काय तुमचं सपना अशोक सावंत सपना अशोक सावंत गाववाले आहेत नाव दिलं होतं आलं नाही म्हणतायत तिथं नाव बनवा चिठ्ठी टाका आणि तुम्ही खेळायला उभं राहा हां तुम्ही कुठं बसल्या होत्या वाट पाहत होत्या नाव कधी येतंय एकदाच आली संधी अजून कोण असं राहिले का तुम्ही दिलतं का मग नाही ना अजून कोण राहिले नाही ना असं तुम्ही दिलतं का दिलतं ना ठीक चल नाव सांगा आणि त्या नेताजी रांधवन उज्ज्वला ज्ञानेश्वर गावडे आणि त्या संदीप गावडे वा सरपंच पुढे सरपंच बाहेर गेले का काल बैलगाड्या दिवसभर गाठत असतील आणि इथं लगेच वहिनींच्या कार्यक्रमाला नाही अजून थांबा बोलून घ्या त्यांना काय जिंकायचं आज काही पद्धती काय पण भारती राजू गावडे अर्चना गुरुनाथ झोडगे वा असं काय कल्याणी योगेश गावडे दुकान आहे का तुम्हाला राम लक्ष्मण मूर्ती आहे साक्षात गुरुनाथांचं नाव घ्यायचे आता ठेवा लक्षात ठेवतो ना कायमचं लक्षात साठी गोवन गावडे ईशा संदीप गावडे दुकाना आता घ्यावंच लागेल आजच्या कार्यक्रमाला महिला जमल्यात हौशी संदीप रावांचं नाव घेते खेळ पैठणी कार्यक्रमाच्या दिवशी वा टाळ्याचा वहिनीसाठी खूप छान उखाणा घेतला तुम्ही आपलं नाव ज्योती सागर गावडे उखाणा आकाशात उठतोय पक्ष्यांचा धवा सागर रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा घ्या परत तसंच नाव हा ना सागरराव सागरराव कुठे आहात कुठे आहात मी आता पैठणी जिंकणार आहे मी आता पैठणी जिंकणार आहे या मला उचलून घ्यायला या मला उचलून घ्यायला सागरराव पण जिंकलं इथलं का पडत नाही आहेत का इथे वा संगीता बाळासाहेब गावडे उर्मिला अविनाश वाले आपलं कधी झालं आपण माहेर अशी नाही का हो करिश्मा अक्षय गावडे वा वा अक्षयच्या जीवनात कधी करिश्मा झाला 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वीच करिश्मा झाला वा मागच्या वेळेस जिंकलं काहीतरी ना आपण राहिलं पाठीमागे राहिलं होतं आज जिंकायचे बघू एक छानसा उखाणा घ्या म्हणजे जिंकचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात अक्षयरावांची माझी 7 जन्माची साथ या बात एकदा टाळ्या वाजवा असं उखाणा वेगळा पाहिजे म्हणजे आपलं नाव साक्षी प्रवीण भुसे प्रवीण रावांना साक्षी तुम्ही उखाणा घ्या संसार करत असताना करायचा आहे परमार्थ प्रवीण रावांचं नाव होते श्री स्वामी समर्थ वा बोला श्री स्वामी समर्थ एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वामी समर्थ नाव वा अश्विनी शहाजी दुबे रुपाली शरद कवळे नंदा बाळू गावडे तुझ्या गणपती भोंगले त्यांनी आपलं तरी पण लक्ष बघून गेलं 4 महिने 4 महिने 99 कुठं ओळख झाली तुमची घरच्यांनी ओळख करून दिली अगोदर नव्हती ना खरं सांगा बरं का देवाच्या दाराला असं कुठं नाही बघा खरंच कसं आहे त्यांचं स्वभाव 4 महिन्यापासून चांगलं पूर्वी ओळख नव्हती म्हणायचं म्हणजे काय बरं आलेत का ते नाही नाही कुठे बोल कुठं आहे तुम्ही माहेर आहे काय हां मग बरोबर फोन करता का त्यांना फोन केलं झोपले असतील बिचारे आता नसेल झोपले आपण त्यांना किती आनंद वाटतो तुम्ही फोन केला आई त्यांना फोन करून सांगितलं ना कसे आहात आनंद येत का तुम्ही जाऊ प्रीती अनुराग पवार वा वा छान उखाणावर आहे 5 पंत्या 25 ज्योती अनुरागराव भाटेपती मी त्यांचे सौभाग्य होते वा वा मला वाटतं मी त्यांची मेणबत्ती म्हणतात काय ते पण ती मेणबत्ती छान उखाणा घेतला वहिनी कधी झाला आपलं 5 वर्षापूर्वी 5 वर्षात काय काय प्रगती काय प्रगती काय काय झाली भरपूर झाली काय काय भरपूर झाली बरं का काय काय झाली तर भरपूर झाली काय झाली सांगा नाही झाली प्रगती नाव कमवलं नाव कमवलं अजून बस एवढंच नाव काय कमवलं तिरगेचे त्याच्या अशोक चक्रावर नाव लागलं काय हं? नाव कमवलं म्हणजे काय केलं सामाजिक मध्ये काम कमवलं काय सामाजिक कार्य केलं तुम्ही असंच
लहान मुलांना समजवणं, आजी आजोबांना समजवून निराधार. असं आहे काय? वा, असं असं नाव कमवलं. बाकी काय प्रॉपर्टी वगैरे आहे थोडीशी. थोडीशी आहे, पोटापुरती.